साहेबांकडून टोल घेणार साहेबां नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. आधीच माफी मागतो. कसं आहे, तुमची निवड आणि आमची आवड फार वेगळी आहे, त्यामुळे तुमचे काळे धंदे आम्ही उघडे करू. हा, आता तुमच्या चांगल्या कामाचं कौतुकही करू बरं का. नाही, कसं आहे, महाराष्ट्राला पुन्हा महा करायचं असेल तर आम्ही असेच वागणार. आपलं एकमेव निष्पक्ष वृत्तपत्र महाराष्ट्र टाइम्स. नमस्कार. महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या FB लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा मनापासून स्वागत असं म्हणेन, कारण आजच्या दिवसातलं हे दुसरं FB लाईव्ह आपण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. आणि आजच्या या दुसऱ्या FB लाईव्ह साठी, आजच्या सत्रातल्या दुसऱ्या FB लाईव्ह साठी आपल्याकडे खास पाहुणे आलेले आहेत आणि त्यांच्याशी खरंच गप्पा मारायला खूप इंटरेस्टिंग असं हे व्यक्तिमत्व असल्यामुळे तेवढाच इंटरेस्ट येणार आहे, मला खात्री आहे. मी स्वागत करतो रणजित सिंह डिसले यांचं. डिसले सर, खूप मनापासून स्वागत. नमस्कार. तुमचं महाराष्ट्र टाइम्सच्या या उपक्रमामध्ये अनेकांना खरं तर माहिती असेल की डिसले सरांचं काय वैशिष्ट्य आहे. परितेवाडी नावाच्या गावामध्ये एका जिल्हा परिषद शाळेमध्ये ते शिक्षक आहेत, पण त्यांची ओळख तेवढ्यापुरती मर्यादित नाही. जे आत्ताचा हा FB लाईव्हचा कार्यक्रम पाहता आहेत त्यांच्यासाठी मी आवर्जून असं नक्की सांगेन की तुम्ही नुसतं डिसले हे नाव जरी टाईप केलं गुगल सर्च मध्ये तर पुढे गुरुजी असं लगेच संबोधन येतं आणि तुम्हाला त्यांच्या सगळ्या कार्याची ओळख गुगल पूर्णपणे अगदी हँड्स ऑन ज्याला म्हणतात तसं हातामध्ये तुमच्या ती सोपवतं. अर्थात ही ओळख त्यांनी मोठ्या कष्टाने मिळवलेली आहे, हेही या ठिकाणी मला नमूद करायला हवं. त्यांनी अनेक प्रयोग केले, शिक्षणामध्ये, अध्यापनामध्ये प्रयोग केले. अध्यापन ही जी प्रोसेस आहे, ज्याला आपण काय म्हणूया, टीचिंग लर्निंग प्रोसेस ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि कायम त्याच्याबद्दल चर्चाही होत असते. तर ती सुलभ कशी करता येईल, त्याच्यामध्ये कुठले कल्पक प्रयोग वापरता येतील, ह्याच्याविषयी आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, मनापासून परत एकदा स्वागत. सरांबद्दल एकच वाक्य आणखीन एक सांगणं महत्वाचं आहे की त्यांना नुकताच, म्हणजे गेल्या वर्षीच खरं तर, ग्लोबल टीचर नावाचा अतिशय जगातला मानाचा समजला जाणारा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. त्याच्या बातम्या सगळ्यांनी दिलेल्याच आहेत. त्याच्यानंतरची बातमी मला खरं खूप जास्त महत्वाची वाटते की त्यांनी त्यातली 7 कोटी रुपये रक्कम, म्हणजे $10 लाख मला वाटतं सर पारितोषिक येते. तर त्यातली ही निम्मी रक्कम आपल्या बरोबरच्या इतर 9 अंतिम फेरीतल्या लोकांसाठी त्यांनी दिलेली आहे, त्यांच्या प्रयोगांना त्यांना वापरता यावी म्हणून. आणि ते त्यांनी जाहीरही केलं. उरलेल्या रकमेतनंही ते अनेक विविध प्रयोग करतायत. ते काय करतायत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात पहिला सर प्रश्न तुम्हाला, की तुम्ही मुळात शिक्षक व्हायचं ठरवलं कसं, तुमचं बालपण नेमकं कसं होतं हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. कुठल्या शाळेत गेलात तुम्ही, कसे शिकलात, ही सगळी शिक्षणातली जी गोडी आहे, शिकवण्यासाठीची जी गोडी आहे, ती कधी नेमकी तुमच्या मनात उत्पन्न झाली, त्याबद्दल सर, त्या अगदी पहिल्या प्रवासाबद्दल आम्हाला पहिल्यांदा तुम्ही सर सांगा. सर्वप्रथम हा कार्यक्रम पाहणाऱ्या महाराष्ट्र टाइम्सच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आणि पुणे आवृत्तीच्या सर्व लेखक, संपादक आणि सर्व प्रेक्षकांना देखील 11व्या वर्धापन दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही 11व्या वर्षामध्ये पदार्पण करताय, 11 वर्षाचं झालंय महाराष्ट्र टाइम्स. तर त्या सर्वांना, या वाटचालीमध्ये जे सर्व सहभागी होते त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जसं तुम्ही आता म्हणालात की बालपण माझं, मी माझ्या आई वडिलांसोबतच त्यांच्या नोकरी, माझे वडील शिक्षक होते बेसिकली, जिल्हा परिषद शाळेमध्येच ते शिकवायचे. त्याच्यामुळे माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते 1ली ते 4थीचं शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच मी पूर्ण केलेलं आहे. माझे वडील, मी 1ली आणि 2री माझी शाळा जिल्हा परिषद शाळा अकोले काठी, उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आहे, आमच्या सोलापूर जिल्ह्यातच. तर तिथं मी 1ली आणि 2रीचं शिक्षण घेतलं. 3री 4थीसाठी मी उपळे दुमाला, आमच्या बार्शी तालुक्यातलं गाव आहे, तर तिथं माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. आणि मग मी 4थीच्या निम्म्या शिक्षण माझं बार्शीमध्ये, आमच्या वडिलांची ट्रान्सफर झाल्यानंतर मग मी बार्शीमध्ये
शिशु संस्कार केंद्र या शाळेतून माझं 4थीचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्याच्या पुढे 5वी ते 10वीची जी शाळा आहे, आपलं माध्यमिक शिक्षण ज्याला आपण म्हणूयात, तर ते मी आमच्या बार्शीतल्याच सुलाके हायस्कूल या शाळेमध्ये माझं 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण मी पूर्ण केलं. आणि मग तिथून पुढे मला 11वी 12वी मी इथेच आमच्या शाळेमध्ये शिवाजी हायस्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये कॉलेजमध्ये मी ते पूर्ण केलं. तर असा हा माझा प्राथमिक शिक्षण पहिली ते 12वी पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ऍक्च्युली पूर्ण झालंय. पण या प्रवासामधून मला खूप साऱ्या गोष्टी शिकता आल्या. पहिली ते 4थीचं शिक्षणच बेसिकली मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये राहून घेतलं असल्यामुळं ग्रामीण भागातल्या समस्यांची जाण किंवा तिथं कशा पद्धतीनं मुलांना शिक्षण दिलं जातं हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे. आम्ही जेव्हा अकोले काठीमध्ये राहायचो तर तिथं मला लक्षात येतं की आम्ही त्यावेळी आमचे वडील शाळा संपली की आम्ही त्या गावातच राहायचो अकोले काठीमध्ये. तर मग ते अकोले काठी ऍक्च्युली एक माळढोक अभयारण्याच्या क्षेत्रामधलं गाव आहे. हो तर बर संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर आम्ही माळढोक बघायला जायचो. मग ते रस्त्याच्या कडेला जी शेतं असतात त्या शेतांमधून ते पाणी सोडलेलं असायचं शेतकऱ्यांनी. मग आम्ही कांद्याची पात घेऊन त्या 2 ज्याला आपण म्हणूयात की पाटांमधून पाणी पलीकडल्या सरीमध्ये जेव्हा सोडायचं असतं, कधी कधी आम्ही ते मातीने अडवायचं. मग कांद्याची पात कापून ते त्या चिखलाच्या मधून ती कांद्याची पात ढकलायची, म्हणजे पाणी जे आहे ते कांद्याच्या पातीतून पुढे जाईल. असं काही आम्ही वेगवेगळे प्रयोग लहानपणी करत असायचो. वडिलांना खरं तर माझ्या खूप जास्त आवड होती. ते खूप चांगले क्रिएटिव्ह शिक्षक होते आणि हे अच्छा. मी लहानपणापासून अनुभवलं. त्यांच्या वर्गात जी काही शैक्षणिक साहित्य असायचे तर ती त्यांनी स्वतः तयार केलेली असायची. मग ती कागदापासून, मातीपासून, हार्डबोर्ड पासून तयार केलेली शैक्षणिक साहित्य ते स्वतः वापरायचे. अरे आता वा. ती शैक्षणिक साहित्य माझी मुलं, माझ्या भावाची मुलं आम्ही ती देखील ती आता अजूनही ती वापरत आहोत. तर ते लहानपणापासून एक शिक्षक कसा असतो हे मी पाहिलं. आणि एक तुम्हालाही शिक्षक शिकवायला होते? तुमचे वडील तुम्हालाही शिकवायला होते शाळेत? मला त्यांनी पहिली, दुसरी 2 वर्ष शिकवलं. तिसरी, अच्छा, चौथीला बरं. मात्र मी जेव्हा आम्ही उपळ्याला गेलो तेव्हा त्यांच्याकडे दुसरा वर्ग होता. हम्म. पण मग कसं असतं एका शिक्षकाचा मुलगा असेल किंवा तुम्हाला तो प्रिव्हिलेज असतो. तुम्ही फारच वर्गामधले फारच लाडके विद्यार्थी असतात. पण जेव्हा तिसरी, चौथीला मी गेलो उपळे तुम्हाला इथल्या शाळेमध्ये, तर तिथल्या मला बुरगुटे बाई होत्या. तर त्या खूप आमच्या मॅडम अजूनही आम्हाला आवडतात, की खूप मारायच्या आम्हाला. आमच्याकडून सगळं तोंडपाठ करून घेणं हे त्यांचं हेच होतं, कामच होतं. ती शाळा मला अजूनही का आवडते तर दर शुक्रवारी आम्ही त्या शाळेमध्ये सरस्वतीची पूजा असायची. त्या अच्छा. काळी तो शुक्रवार म्हणजे आमच्यासाठी फारच एक नाविन्याचा दिवस. त्या दिवशी आम्हाला चुरमुरे आणि खोबरं खायला मिळायचं आणि ते मिळावं म्हणून शाळा पूर्ण सारवून घ्यायची आणि ती प्राजक्ताची फुलं आमच्या पटांगणात पडलेली असायची. त्याचे वा. गोळा करून आम्ही त्याची माळ करायचो हम्म. आणि मग देवीला ती फुलं व्हायची आणि मग मॅडम आम्हाला त्याकाळी आम्ही त्यांना बाई म्हणत असो ऍक्च्युली. तर हो. ते आम्हाला चुरमुरे आणि खोबऱ्याचा प्रसाद द्यायच्या. तिथं असं त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या, की कष्टाशिवाय पर्याय नाही. म्हणजे तुम्ही शिक्षकाचा मुलगा असाल किंवा कुणी असाल, तर तुम्हाला शिकणं हे किंवा कष्ट करणं हे याच्याशिवाय अल्टरनेटिव्ह नाहीये. पर्याय त्याला कुठलाही नाहीये. हम्म. ह्या अशा छोट्याशा छोट्या-छोट्या गोष्टीतून मला खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे अच्छा. ग्रामीण भागात जेव्हा मी नोकरी करतो आहे, तर तेव्हा ते मला कुठं अनोळखी ठिकाणी आल्यासारखं वाटत नाही. किंवा त्यांच्या हम्म. समस्यांची जाण, त्यांची विचारसरणी ह्याचा एक अनुभव असल्यामुळे मला त्यांच्याशी त्या पालकांशी इंटरॅक्ट करणं, त्यांचे विचार जाणून घेणं आणि शाळेतल्या प्रयोगांमध्ये त्यांचं सहकार्य घेणं, हे अधिक सहज सोपं होऊन जातं. ते केवळ या आपण त्या जीवनाचा भाग राहिल्यामुळे मला वाटतं, की हे असं सगळं होऊ शकतंय. होऊ शकतं. सर तुम्ही आधी म्हणजे मी जे काही ऐकलंय किंवा मी जे काही वाचलंय त्यामध्ये तुम्हाला खरं तर IT इंजिनियर व्हायची इच्छा होती आणि तरी तुम्ही शिक्षक झाला. नेमकं काय झालं? हे खरं आहे मला लहानपणापासूनच कॉम्प्युटर ह्या हे जे मशीन आहे याची खूपच इंटरेस्ट होता आणि खूप आवड पण होती. हम्म. 5वी मध्ये मी खरं तर पहिल्यांदा मी कॉम्प्युटर पाहिला. सुलाकी हो. हायस्कूलमध्ये जेव्हा मी शिकायला गेलो, तर आमच्याकडे त्यावेळी त्या शाळेमध्ये 20 कॉम्प्युटरची लॅब होती. अच्छा. अराउंड 95-96 चा तो काळ असेल हं. आणि तेव्हा मी ते मशीन पाहिलं
तर ते त्यावेळेस विंडोज सिस्टम अजून आलेले नव्हते. डॉस बेस्ड सिस्टम होती. तो DOS ब्लॅक based. स्क्रीन आणि मग त्याच्यावर छोटे-छोटे प्रोग्रामिंग आम्हाला दिलं जायचं. आणि मग काय आम्ही चौकोन तयार करणे, त्रिकोण तयार करणे याच्यावरतीच आमचं ते चालायचं. पण ते ते जाणून घेण्यात मला खूप इंटरेस्ट होता. आणि त्याच्यामुळं ती आवड जी आहे ती माझी खूप लहानपणापासून निर्माण झाल्यामुळं आपणही या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं, हे एक मला वाटतं की बालसुलभ त्या वयातलं एक स्वप्न असणं हे साहजिकच आहे. आणि त्याच्यामुळं मला अगदी 11वी आणि 12वीला देखील मी आयटी हा विषय, कम्प्युटर सायन्स हा विषयच घेतला होता बर. नरसिंह. तर तिथून मला असं वाटत होतं की आपण त्याच क्षेत्रामध्ये करिअर करायला हवं आणि ती आपली आवड पण आहे. त्याच्यामुळे मी इंजिनिअरिंग कॉलेज जॉईन पण केलं आमच्या सोलापूरमध्ये. बर. आम्ही फर्स्ट सेमिस्टर तिथं एक सेमिस्टर पण मी पूर्ण केलं शिक्षण. हो. पण मला काही कारणांनुसार म्हणजे त्या काळातल्या आपल्या रॅगिंगच्या समस्या आणि मी मी त्या वातावरणात ऍडजस्ट करू शकलो नाही. स्वतःला बदल स्वीकारू शकलो नाही. त्याच्यामुळे मला ते परत मध्येच गिव्हअप करावं लागलं. आणि असं म्हणत की अपघाताने मी या क्षेत्राकडे आलो. अर्थात आमच्या वडिलांकडे त्यांच्या दोन्ही मुलांसाठी नेहमी प्लॅन ए आणि बी तयार असायचा. अच्छा. तर माझा भाऊ हा अगदी हुशार तुलनेने म्हणा, तर तो बोर्डात आलेला 10वी-12वी. तर तुम्हाला माहिती आहे हो. असे खूप बर. हुशार हो विद्यार्थी हो असतात. हो. IIT त्याचं स्वप्न होतं की डॉक्टर व्हावं आणि त्याने मेडिकल एंट्रन्स दिली, बट त्याला एमबीबीएस नाही होता आलं. त्याला बीडीएसचा कोर्स मला वाटतं त्याच्यासाठी त्याचं ऍडमिशन झालं. पण ते त्याला आवडत नव्हतं. तरी पण माझ्या वडिलांकडे तो प्लॅन बी होता की त्यांनी त्याच्या नकळत त्याचं इंजिनिअरिंग कॉलेजसाठीचं एंट्रन्सची एक्झाम दिली, म्हणजे त्याचा फॉर्म भरून ठेवला होता. सो ऍटलीस्ट तो बीडीएस नाही होऊ शकला, पण त्याला इंजिनियर तरी व्हावं असं ते त्यांनी प्लॅन बी ठेवल्यामुळं तो इंजिनियर झाला आणि आज तो खूप चांगल्या पोस्टवरती महिंद्रामध्ये काम करतो. तसं माझ्या बाबतीत मी हा इंजिनियर नाही होऊ शकला तर निदान हा शिक्षक म्हणून तरी पुढे जावा. म्हणजे जरी आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होतो किंवा माझा भाऊ मेडिकलमध्ये जात होता, तरी देखील त्यांच्याकडे, माझ्या वडिलांकडे तो प्लॅन बी असल्यामुळे आम्हाला ते तितकंसं शैक्षणिक नुकसान नाही सहन करावं लागलं. म्हणजे आणि डीएड कॉलेजेसचे ऍडमिशन आपल्याला माहित असेल तर खूप लेट असतात. ऑक्टोबर हो. नोव्हेंबर ते कॉलेजेस आपले स्टार्ट होतात. बरोबर. त्यामुळे माझं एक सेमिस्टर जरी तिकडे गेलं इंजिनिअरिंगमध्ये, तरी माझं जानेवारीमध्ये ऍडमिशन झालं 2005-06च्या दरम्यान. आणि मग मी वडाळा येथे डीएड कॉलेजला प्रवेश बर. घेतला. बर. आणि ते कॉलेज खरं तर मला असं वाटतं की आज जो काही मी शिक्षक म्हणून आहे ना, तर त्या कॉलेजमधल्या त्या प्राध्यापकांची देण म्हणूयात. त्यांच्यामुळेच खरं तर मला हे सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या. एक शिक्षक म्हणून मी वडिलांना पाहत आलेलोच होतो लहानपणापासून. पण आता ते क्लासरूम मधलं इंटरॅक्शन, एक शिक्षकाची जबाबदारी आणि मला त्या 2 वर्षांच्या डीएडच्या अभ्यासक्रमामध्ये लक्षात आले की टीचर्स आर रिअल चेंज मेकर्स. And they can change the lives of students with the right mixture of chalk and challenges. आणि अशा गोष्टींमधून शिक्षक कसे एखाद्याच्या जीवनामध्ये बदल घडवू शकतात, हे मी स्वतः अनुभवलं. आज ज्या पद्धतीनं मी तुमच्याशी किंवा अनेकांशी बोलतो आहे, वॉज नॉट लाईक दॅट. मी खूप रिझर्व टाईपचा मुलगा होतो, अबोल असा मुलगा होतो. पण त्या 2 वर्षांमध्ये मला समोर येऊन बोलणं, धीटपणे 30 मुलांचा क्लास अटेंड करणं किंवा त्यांना शिकवणं, हे जे काही आपण धाडस म्हणूयात किंवा स्टेज डेअरिंग म्हणूयात, देहबोली म्हणूयात किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणूयात, हे सगळं मला त्या डीएड कॉलेजेसमध्ये शिकायला मिळालं. तिथं आमच्या डिबेट्स व्हायच्या, तिथं आम्ही आमचे विचार मांडायचो. तिथं मला लिहायची सवय लागली. म्हणजे मी त्या कॉलेजमध्ये असतानाच मी वृत्तपत्रांमध्ये माझे विचार मांडू लागलो. तिथून परत मला लिखाणाची जी सवय लागली ती मी अगदी जॉब सुरू केल्यानंतर देखील मी ते लिहितो झालो. तर ती मला वाटतं की त्या डीएड आणि कॉलेजेसची प्राध्यापकांची खरं तर ती मी देण म्हणेन की असे चांगले शिक्षक त्यांनी घडवले आणि त्यांच्यामुळे आज मला इथपर्यंत येता आलंय असं मला वाटतं. क्या बात आहे. नक्कीच विद्यार्थ्याला घडवण्यात शिक्षकाचा हा नेहमीच महत्वाचा वाटा असतो आणि तो त्याच्या जीवनाला एक नक्की आकार देतो असं म्हणतात. तुम्ही जेव्हा शिक्षकी पेशात आलात तेव्हा एकीकडे तुमची आयटी इंजिनियर होण्याची एक पॅशन होती मनामध्ये, तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला आपुलकी वाटत होती, तुम्हाला प्रेम वाटत होतं.
तर ही तंत्रज्ञानाशी झालेली मैत्री आणि नंतर शिक्षक म्हणून झालेला सुरू झालेला प्रवास, ह्या दोन्हीमुळेच तुम्ही जे QR कोडचं जे करू शकलात, तर त्या दोन्हीमुळेच झालं का? काय नेमकं झालं की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपल्या बालभारतीच्या पुस्तकांमध्ये आता ते आलेले आहेत, पण पुस्तकांमध्ये अशा प्रकारे एक QR कोड आपण द्यावा की ज्या योगे तो स्कॅन करून मुलांना त्याच्याबद्दलची अतिरिक्त माहितीही त्यांच्या हातात अक्षरशः स्मार्टफोनवर किंवा नंतर कॉम्प्युटरवरही त्यांना बघता येऊ शकेल. काय नेमकं कारण घडलं या QR कोडच्या निर्मितीच्या मागे? कसं आहे, जेव्हा मी टीचर्स म्हणून जॉईन केलं 2009 पासिंग साली, आणि मी अगदी जसं तुम्हाला सांगितलं की मी वडिलांचा प्रवास शिक्षक म्हणून पाहतच होतो. हो, हो. मला एक जाणवत होते की या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांकडून तंत्रज्ञान हे तितकंसं प्रभावीपणे वापरलं जात नाहीये. अजूनही त्यांच्या ज्या अध्यापन पद्धती ज्या आहेत, तर अजूनही त्या जुन्या वळणाच्याच आहेत. म्हणजे एक कोट मला या ठिकाणी सांगावंसं, एक विधान आहे की मी माझ्या अनेक भाषणांमध्ये ते सांगतो की स्टुडंट्स ऑफ 21st century are being taught by teachers of 20th century using that 19th century curriculum on an 18th century techniques. हा वा. फरक आहे की या 21व्या शतकातल्या मुलांना माझ्यासारखे 20व्या शतकातले शिक्षक शिकवत आहेत, आणि आम्ही काय शिकवतोय त्यांना, तर तो 19व्या शतकातला अभ्यासक्रम शिकवतो आहे. आणि ते शिकवण्यासाठी जी काही तंत्र आहे, अध्यापन पद्धती आहे, त्यांचा शोध लागला. पॅव्लॉवची अध्यापन पद्धती असो, ट्रायल अँड एरर मेथड असूया, किंवा स्किनरची अध्यापन पद्धती आहे, हे खूप जुनं आहे. आत्ताच्या काळातल्या मुलांना जनरेशन ऑफ 21st century, जेन झेड ज्याला आपण म्हणतो, हे खूप ऍडव्हान्स आहे. त्याच्यामुळं शिक्षकांच्या शिकवण्याची पद्धत आणि मुलांच्या शिकण्याची पद्धत यांचा जर ताळमेळ सुयोग लागला नाही, तर मग ती मुलं इंटरेस्ट नाही घेणार किंवा शिक्षकांचं अध्यापन तितकंसं प्रभावी नाही. तर मग मी पहिल्यापासूनच तंत्रज्ञान हा माझ्या टीचिंग स्किलचा एक भाग बनवलेला आहे, आणि अगदी तो जाणीवपूर्वक. त्याचे दोन मला महत्वाचे फायदे दिसतात. एक, तंत्रज्ञान जेव्हा प्रभावीपणे वापरलं जातं तर इफिशियन्सी वाढवते कोणत्याही व्यक्तीची, प्रत्येक क्षेत्रामध्ये, ना की ओनली टीचिंग फील्डमध्ये. जिथे कुठे तुम्ही तंत्रज्ञान वापरायला जाल तर तुमची इफिशियन्सी वाढते. आणि दुसरं गोष्ट असतं, मुलांमध्ये हे खूप क्रिएटिव्ह पद्धतीनं काम करतं. म्हणजे तंत्रज्ञानामध्ये खूप सारे क्रिएटिव्ह काम करता येतं जिथे लिमिटेशन्सच नाहीये. तर या गोष्टींमधून मुलांना जर हे जग दाखवलं आणि याच्या माध्यमातून काही वेगळं त्यांना त्यांच्या गतीने शिकता आलं, तर ते मला वाटतं की त्या दृष्टीनं प्रयत्न होतो. म्हणजे मला असं बनवूनच राहायचं नाही की माझ्या मुलांच्या माहिती ज्ञान मिळवण्याचा साठीचा एकमेव स्रोत हा मीच असावा. नाही, मी हा केवळ एक त्यांच्यासाठी मार्ग दाखवणारा व्यक्ती असावा. त्यांना जे शिकायचंय, ज्या माहिती घ्यायची आहे ती त्यांनी स्वतः घ्यावी. ती कशी घ्यावी इथपर्यंत माझा रोल असायला. नाहीतर काय होईल की मी त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या इच्छा किंवा त्यांच्या क्षमतांना मी माझ्या विचारांनी बांधील, म्हणजे चौकटीमध्ये ठेवतो, आणि मग तशा पद्धतीनेच मुलं तसा विचार करू शकतात. म्हणून मी पहिल्यापासून त्यांना ह्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये घेऊन गेलो. आता ह्या जर QR कोड पुस्तकांचा तुम्ही उल्लेख करता की हे का घडलं, कसं घडलं हे, तर मी माझ्या वर्गामध्ये जेव्हा मुलांना माझ्या लॅपटॉपच्या मदतीनं मी बनवलेले छोटे छोटे व्हिडिओज, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन किंवा युट्यूबवरचे व्हिडिओ दाखवत होतो, तर ते ऍक्सेस करत असताना माझ्या असं लक्षात येत होतं की आमच्याकडे त्यावेळी लाईट नसल्यामुळे ते 2-2.5 तास आम्ही ते मुलांना दाखवायचो. त्याच्यानंतर काय, दुसरा एक असं असतो की वर्गामध्ये जेव्हा 20-30 मुलं असतात किंवा 10 मुलं असतात, तर प्रत्येक जण आपल्या आपल्या गतीनं शिकत असतो. शिक्षक जरी स्वतः त्याला असं वाटत असते की माझं बोललेलं सगळ्यांना समजतंय, तर प्रत्येकाची स्टाईल ऑफ लर्निंग वेगळी आहे. 2-3दा सांगावं लागतं, काही जणांना एकदाच सांगितलं तरी संपतं. पण आपल्याकडे तशी सिस्टम नाहीये ना की एक धडा शिक्षकांनी 2-3 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने शिकवावा किंवा तोच रिपीट करावा. तेच शक्य नाही आपल्याकडे, किंवा ते कुठेच होत. मग अशा मुलांसाठी काय, म्हणून मग मी स्वतःचे क्लासरूम मधले लेक्चर्स रेकॉर्ड करायला सुरुवात केली, आणि मी ते मुलांच्या पालकांच्या मोबाईलमध्ये आम्ही पेनड्राईव्ह मधून किंवा मेमरी कार्ड्स मधून त्यांना आम्ही ते द्यायचो. अशा पद्धतीनं आमचा तो पहिला प्रवास होता की ते मुलांना घरी ऍक्सेस करता यावं, त्यांना ते घरी वारंवार बघता यावं. पण मग याच्यामध्ये काही अडचणी आम्हाला जाणवू लागल्या. कधी मी
तयार केलेल्या फाईलचा फॉर्मॅट त्यांच्या मोबाईलला सपोर्ट न करणे, अच्छा. कधी कधी फाईल ट्रान्सफर झाले की ते करप्ट होणे, अशी काही अडचणी समोर येत होत्या. सो मग याच्यावरती काय सोल्युशन असू शकतं, कशा पद्धतीनं मात करता येईल, हे हे माझ्या डोक्यामधलं विचारचक्र सुरूच होतं. आणि मग मी हा विचार घेऊनच कायम माझ्या त्या डोक्यात एकदा प्रश्न आहे की त्याचं उत्तर काय विचाराने मी काय म्हणतो. तर एके दिवशी मी दुकानामध्ये गेलो होतो बार्शीतल्या आमच्या, आणि तिथं मी पाहिलं की मी एक प्रॉडक्ट विकत घेतला आणि दुकानदाराला सांगितलं की हे माझं किती झाले सांगा. तर त्याने त्याच्या त्या स्कॅनर मशीनने त्याच्यावरचा कोड स्कॅन केला हा. आणि मग त्या स्क्रीनवरती सगळी प्राइस डिटेल्स, अगदी सगळं एक्सपायरी डेट सहित सगळं डिस्प्ले झालं. सो मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. अरे असं काय घडलं की जिथं विदाऊट काही इंटरॅक्शन किंवा काही नव्हतं, तर मशीनने ते कोड स्कॅन केलं. अर्थात त्यावेळी त्याला काय म्हणतात हे मला माहिती नव्हतं. हा. पण समथिंग हॅपन, काहीतरी घडलं तिथं, एवढं मला समजलं. तुम्ही घरी येऊन मग आता तो प्रॉडक्ट आहे, त्याच्यावरती तो कोड होता, आता त्याला काय म्हणतात हेही मला माहिती नव्हतं. मग आता कसं गुगलला काय विचारायचं हा प्रश्न. म्हणून मग मी टेक्स्ट सर्च करण्यापेक्षा इमेज सर्च केला गुगलवरती, की बर. तो फोटो काढला आणि गुगलला विचारलं व्हॉट इज दिस. सो गुगल रिप्लाइड की दिस इज अ क्यूआर कोड. ओके. Okay. मग मला असं वाटलं की हा एक क्यूआर कोड आहे. हा. मग क्यूआर म्हणजे काय, क्युरिओसिटी. त्याच्यातून सांगितलं गुगलने की क्विक रिस्पॉन्स कोड. अच्छा, हे लगेच आपल्याला रिस्पॉन्स देतात. मग काय, कशा पद्धतीनं तयार करायचं हे क्यूआर कोड, काय काय याच्यामध्ये एम्बेड होऊ शकतं, हे सगळं मी शिकलो. आणि मग मला असं वाटलं की मग मी मुलांना असे कोड देऊ शकतो का की त्यांच्या पुस्तकात छापले आणि मग ते स्कॅन करतील. अर्थात तोवर मला असं वाटायचं की ते त्यातल्या स्कॅनर मशीननेच स्कॅन होतात. मला माहिती नव्हतं की हे मोबाईल मधून पण स्कॅन होऊ शकतात. मग मी अजून सर्च केलं की हाऊ टू स्कॅन क्यूआर कोड. मग गुगलने सांगितलं की स्कॅनिंग ऍप वापरा, मग त्याच्यातून तुम्ही ते स्कॅन करू शकता. मी सगळी माहिती घेतली की येस, आता ही काहीतरी वर्कआउट होऊ शकतं असं मला वाटलं. आणि मग मी 4थीच्या मुलांसाठी ते कोर्स तयार केले. माझ्याकडे ऑलरेडी डिजिटल कंटेंट होता, तो मी माझ्या ड्राईव्ह वरती अपलोड केला. आणि त्या प्रत्येक धड्यासाठी एक एक कोडची लिंक जी आहे ती कोडमध्ये एक एक लिंक एम्बेड केली. आणि मग मी ते स्टिकर पेजवरती प्रिंट करून घेतले आणि प्रत्येक मुलाच्या पुस्तकावरती त्या प्रत्येक धड्यासाठी एक एक असे ते चिटकवून घेतले. आणि मग मुलांना सांगितलं की हे आता कसं करायचंय. पालकांसोबत एक आम्ही मीटिंग केली की आता हे तुम्हाला खूप सोपं झालंय, आता काय आपण डेटा ट्रान्सफर करायची वगैरे काही गरज नाही, हे फक्त तुम्ही स्कॅन करायचं. आता हे स्कॅन कसं करायचं इथून आमच्या मुलांना सुरुवात, की मग ऍप डाउनलोड करा आणि ते मग स्कॅन केल्यानंतर कशा स्टेप्सनी तुम्हाला कंटेंट ऍक्सेस करायचं. तर असा हा प्रवास या क्यूआर कोडचा झाला. अर्थात स्टिकर पेजवर छापणं याच्यासाठी मी 10 ते 12 टेस्ट केल्या. कारण मुलं आहेत ते कोड फाडणार, छापलेला फाडणार, त्याच्यावर काहीतरी गिरगिट करणार, लिहिणार पेन, सगळ्या गोष्टी करणार ते. सो मग म्हणून मग मी ते स्टिकर पेजवरती त्यातून ग्लॉसी पेपरवरती छापायचा निर्णय घेतला. त्याच्यावरती मी चहा पाणी सांडून बघितलं काय होतं काय. कारण मुलं आहेत ती, चुकून सांडलं घरात काम करत असताना, अभ्यास करत असताना झालं की मग ते काय होऊ शकतं. ह्या सगळ्या टेस्ट मधून मग मी डिसिजन घेतलं की हे आता ग्लॉसी पेपरवरती स्टिकर पेजवरती छापा, म्हणजे त्याच्या आतल्या कंटेंटला काही धोका निर्माण होणार नाही. आणि मग अशा पद्धतीनं आम्ही हे 1 वर्षभर क्यूआर कोड छापले, वापरले. मला सांगायला इथं आनंद वाटेल की या प्रयोगाची दखल सर्वप्रथम राज्यभरात जर कुठल्या वृत्तपत्राने घेतली असेल तर आपल्या पुणे आवृत्तीचे त्या काळी एज्युकेशन बीट्स योगेश बोराटे सर त्या काळी ते कव्हर करायचे. सो योगेश सरांनी ही स्टोरी कव्हर केली होती. आणि तिथून मग महाराष्ट्र टाइम्स पुण्यातल्या आवृत्तीमध्ये असं काही छापून येणं आणि ते परत सगळ्यांपर्यंत जाणं, मला वाटतं तो इम्पॅक्ट साधला गेला की महाराष्ट्र टाइम्सनं हे काम शिक्षण मंत्र्यांपर्यंत आणि बालभारतीपर्यंत पोहोचवणं सोपं झालं. जेव्हा मी बालभारतीला प्रपोजल दिलं तर त्याच्या अगोदर बालभारतीच्या लोकांनी पेपरमधून वाचल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी ते समजलं होतं. फक्त त्यांना ते जाणून घ्यायचं होतं की आता हे पुस्तकात कसं तुम्ही केलंय आणि ते कसं वर्कआउट होतंय. तर असा हा क्यूआर कोडचा प्रवास मला वाटतं की सुरू झाला आणि तो अव्याहत अजूनही चालू. क्या बात आहे.
मला हे सगळं ऐकताना जाणवत होतं की म्हणजे आता अनेक जण असं कदाचित म्हणू शकतील की तुम्ही ते गुगलवर कसं शोधलत आणि हा सगळा प्रवास सगळ्यांनी ऐकलाय. तर गुगल हा आपला गुरु आहे का? तर मला नक्की या ठिकाणी सांगायला आवडेल की गुगल हा गुरु नाहीये, आपल्यातली जिज्ञासा किंवा कुतूहल हा खरा आपला गुरु आहे. तर मला असं वाटतं की त्याला तुम्ही प्रतिसाद दिलात आणि एवढी छान गोष्ट तुम्ही छान शोधून काढली. मला सर तुम्हाला असं विचारायचं की कुठलीही नवकल्पना अशा पद्धतीची जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात आणतो, अभिनवता जेव्हा एखाद्या क्षेत्रात आपण काय म्हणू त्याची ओळख करून द्यायला सुरुवात करतो, त्याचा प्रारंभ करायचा प्रयत्न करतो, तेव्हा ना कुठेतरी पहिल्यांदा एक त्याच्याबद्दल साशंकता व्यक्त होते किंवा काही अडथळे निर्माण होतात. ती पटवून द्यायला थोडासा वेळ जायला लागतो. तर हा सगळा प्रवासामध्ये ही पहिल्यांदी कल्पना मुलांच्या गळी उतरवणं किंवा खरं तर त्यांच्या पालकांच्या गळी आधी उतरवणं आणि ती उतरवल्यानंतरही त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडथळेही निर्माण होणं, ही सगळी प्रक्रिया काय होती? तुम्हालाही अशा काही अडथळ्यांना सामोरं जावं लागलं मुळात आधी पटवून देण्यासाठी? हो, ते अडथळे, कारण जितकं सहज साधं सोपं वाटतं हे ऐकायला, तसं ते जमिनीवरती आहे ना गुलाबी चित्र असल्यासारखं वाटतं, पण ते ऑलवेज तसं असेलच असं काही नसतं. त्याच्यामध्ये सर्व अडथळे वगैरे सामील होतच आणि तो भाग आहे. मला असं वाटतं की जो तुम्ही महत्वाचा पहिला भाग मांडलात की नवकल्पना आकारास येणं आणि त्या समोर नेता येणं, हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात. म्हणजे खरंच तुम्हाला सांगतो की एका छोट्याशा जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं इनोव्हेशन हे राज्यभर नव्हे देशभरातल्या सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये जाणं ही तितकीशी साधी सोपी घटना नाहीच आहे. नाहीच, त्याच्यासाठी बरोबर. खूप अडथळ्यांवरती मात करावी लागते आणि त्यामध्ये तुमच्याकडे एक डिटर्मिनंट पॉवर लागते, विल पॉवर बरोबर. लागते. तुम्हाला ते करायचंय. बेसिक पहिल्या गोष्टीला जिथं अडथळे आम्हाला जाणवले, की जसं मी तुम्हाला सांगितलं, की पहिलं मी ते माझ्यावरती मुलांवरती ट्राय करून बघितलं. सो कधी-कधी ते कोड मधला डेटा म्हणजे वेगळ्या लिंककडे घेऊन जाणं, जो ॲक्सेसिबल नसणं किंवा कधी-कधी आमच्या कोड्सवरती हॅकर्सचे पण हल्ले झालेले आहेत. त्याच्यामुळे वेगळाच हो. कंटेंट कुठेतरी डिस्प्ले होणं. डिस्प्ले होतो, आणि बरोबर. याही तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे. अ, जे ॲप्लिकेशन्स पालक वापरायचे, जे कोड स्कॅन करण्यासाठी आणि तर त्याच्यामध्ये त्यांना अडथळे यायचे, की जो कंटेंट अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी डिस्प्ले आणि कधी-कधी ते ॲप पण बंद होणं, वर्किंग करणं बंद होणं. सुरुवातीला मी जे कोड्स तयार केले होते ते फ्री ॲप्लिकेशन्स मधून तयार केले होते. तर त्यावेळेस मला माहिती नव्हतं, की याची स्कॅन लिमिट ही फक्त 100 आहे. म्हणजे ते 100 वेळा स्कॅन केले, की परत ते संपणारच. ते होणार नाही. हां. हे मला माहितीच नव्हतं. सो मी आपलं बेधडक मुलांना ते 27 कोड छापून दिले आणि 10 दिवसांनीच मुलं परत बोलायला लागली, की "सर ते स्कॅन होतच नाहीये." चक्रावून गेलो, असं कसं काय स्कॅन होत नाहीये? आणि मग त्याने सांगितलं, त्यांच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होऊ लागले, की तुमची स्कॅनिंगची लिमिट आता संपलेली आहे. सो आता परत मला समजेना, की आता काय करायचंय? हे माहितीच नव्हतं मला, की असं होतं. पण मग मी परत त्या वेबसाईटवरती जाऊन बघितलं, की मग त्यांनी मला पेड व्हर्जन घ्यायला लावलं, की तुमचा कंटेंट सेफच राहील. पण तुम्हाला आता अनलिमिटेड ॲक्सेस हवा असेल, तर तुम्ही पैसे भरा. आणि मग तिथून मला काही गोष्टी नव्याने समजल्या, की अशा पद्धतीचे कोड्स तुम्हाला पेड करावे लागतात. दुसरी गोष्ट असते, की आमच्या या कोडमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे, की ते डायनॅमिक आहे. म्हणजे तुम्ही एकदा तो कोर्स प्रिंट करून ठेवला, तर तुम्हाला त्यातला कंटेंट कधीही बदलता येतो. बरोबर. त्यावेळी कोड बदलत बसायची गरज नाही लागत. कारण नाही. पुस्तकं बालभारतीची एकदा छापली, की ती किमान 5-6 बरोबर. वर्ष चालतात. त्याचा बरोबर. अभ्यासक्रम बदलेपर्यंत ते तसंच राहतं. फार छोटे-मोठे चेंजेस फक्त वर्षाला म्हणजे त्याचे पुनर्मुद्रणच जास्त होतं. नव्याने फारसं ते छापलं जात नाही. तर मग एक कंटेंट किंवा एक कोड जर तुम्हाला 5-6 वर्ष किमान ठेवायचा असेल, तर मग त्याच्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरायचं? मग ते मला डायनॅमिक कोडचा शोध लागला. अर्थात हे सगळं झाल्यावरती आता ते अधिकाऱ्यांना पटवून देणं आणि याच्यासाठीचा काही खर्च होता. म्हणजे जेव्हा मी माझ्या वर्गात केलं, तर मी माझ्या वर्गातल्या मुलांपुरतं ते करू शकलो. पण जेव्हा मला याचं पायलटिंग माझ्या पूर्ण तालुक्यातल्या 301 शाळांमध्ये करायचं होतं, तेव्हा खर्चाचा प्रश्न निर्माण झाला. आता हा खर्च कोणी उचलणार? त्यावेळी मला अराउंड ₹3000 पगार होती आणि मग एवढ्या तुटपुंज्या पगारात मला हे करणं शक्यच नव्हतं. शक्य नव्हतं. हो.
मग म्हणून मी अनेकांकडे मदत मागितली, की मी असं शैक्षणिक प्रयोग करतो आहे. तुम्ही मला मदत कराल का? सो अनेकांनी त्यांना यातलं फारसं काही कळतच नसल्यामुळं किंवा याचं मूल्य त्यांना माहीत नसल्यामुळं किंवा मग कदाचित मी पण त्यांना चांगलं पटवून देऊ शकलो नसेल. माझ्यामध्ये निराशाच आली. पण मग एके दिवशी मी मोडणीमधल्या शाळेमध्ये बसलो होतो आणि तिथल्या शिक्षकांशी सहज विचारलं, की मला अशी-अशी गरज आहे. तिथल्या रोटरी क्लबचे अध्यक्ष हे त्यांचे मित्र होते. आणि मग त्यांनी त्या अध्यक्षांची माझी भेट घालून दिली आणि त्यांना मी सांगितलं, की मला असं-असं मदत हवी होती. तर योगायोगाने त्या दिवशी त्यांची मंथली मीटिंग पण होती, त्या दिवशी रात्री. तर ते म्हणाले, की "तुम्ही आज रात्री थांबवू शकता का? आमची मीटिंग आहे, तर तिथं तुमचं प्रपोजल मांडा." मग मी रात्री योगायोगाने थांबलो तिथंच आणि मग त्या रात्री त्यांना मी सगळे कन्सेप्ट सांगितले. आम्हाला ₹8,000 त्या काळी तेवढा खर्च आला होता. त्यांनी दुसऱ्या दिवशीच मला चेक दिला आणि तो मग आम्ही प्रिंटरकडे नेऊन दिला, प्रिंटिंगवाल्या माणसाकडे. त्याने आम्हाला ते कोड्स छापून दिले. हे वर्षभर असे काहीतरी आम्ही प्रयत्न करत राहिलो. आता परत हे बालभारतीकडे जेव्हा गेलं, तर तिथल्या यंत्रणेला ते नव्यानं समजून सांगणं म्हणजे त्यांना समजलं होतं हे काय होतं. पण काही गोष्टी असतात म्हणजे आपल्याला सगळंच हे गुलाबी वाटत नाही. पहिले खूप इंटरेस्टिंग प्रश्न मला तिथल्या अधिकाऱ्यांकडून आले, की "हे काळंच दिसतं. आमची पुस्तकं तर रंगीत असतात. घेत असतात. याला बरोबर. खूप जागा लागते. आमच्या पुस्तकांमध्ये एवढी जागा नाहीये." असे प्रश्न होते. पण मी त्यांना म्हणले, की "हे बघा, आपल्याला करायचंय की नाही हा बेसिक डिसिजन आपण घेऊयात. करायचं एकदा ठरलं, की त्याचा कलर बदलूयात, त्याचा आकार लहान करूयात किंवा काय काही करता येईल. बेसिक आपली म्युच्युअल अंडरस्टँडिंग करणे की न करणे याच्यावरती व्हायला." सो पण त्यावेळी मीडियातून एवढं याचा प्रसार आणि प्रचार झाला होता. आणि तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब आणि त्यांच्या ज्या ओ-एस-डी होत्या डॉक्टर प्राची साठे. ते अशा इनोव्हेशन्सला खूप प्रमोट करायचे. तर मला मंत्रालयीन स्तरावरून या इनोव्हेशनसाठी खूप चांगला सपोर्ट मिळाला आणि त्याच्यामुळे हे मला खूप सोपं गेलं. त्या काळी बालभारतीच्या अ, विशेष अधिकारी ज्याला म्हणतो डॉक्टर हार्डीकर मॅडम होत्या. हो, हो. तर त्या खूपच याच्याबद्दल खूप पॉझिटिव्ह होत्या आणि मग मी असं म्हणेन, की बालभारतीच्या अधिकाऱ्यांना जर कोणी कन्व्हिन्स करायचं काम केलं असेल, तर त्या हार्डीकर मॅमनी ते केलं आणि तिथून मग ते मला खूप सोपं झालं. त्या वर्षी काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. हां. हे 6वी च्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा आलं त्या काळी. आता हं. 15-16 ची गोष्ट असेल ही. आणि बरोबर. मग बालभारतीच्या पुस्तकांमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर त्या वर्षी 6वी च्या पुस्तकामध्ये भूगोलाच्या पुस्तकात भारताचा नकाशा चुकीचा छापला गेला. म्हणजे अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग दाखवला गेला. नकाशा चुकीचा छापला गेला होता. तर खूप मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली. आणि मग काय होतं नॉर्मली अशा वेळी मग ते जे पान आहे ते परत छापावं लागतं बालभारतीला आणि मग ते प्रत्येकाने पोहोचवावं लागतं. पण मी तत्कालीन बालभारतीचे जे संचालक होते डॉक्टर सुनील मगर त्यांना म्हणले, की "सर आपण त्या धड्यासाठीचा एक कोड छापलेला आहे. तो आता जो आपल्याला अपडेटेड मॅप द्यायचा आहे, तो आपण तो क्यूआर कोडमध्ये देऊया. म्हणजे मुलांना अपडेटेड मॅप मिळून जाईल." तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये हा प्रश्न सुटला. बालभारतीच्या आयटी टीमने त्यांच्या सिस्टममध्ये चेंज केला. तो अपडेटेड नकाशा तिथे टाकला, की एका क्षणात तो करोडो मुलांच्या पुस्तकांमध्ये जाऊन गेला. सो असा हा फायदा त्या क्षणी लक्षात आल्यामुळे बालभारतीनं परत देन ते डिसाईड की अरे हे खूप कमाल आहे. आता हे आपण धोरणात्मक त्यांनी नेक्स्ट इयर तर त्यांनी लगेच 1ली ते 12वीच्या पुस्तकांमध्ये छापले. कंटेंट परत करूयात म्हणले, पण निदान हे छापूयात. याच्यामुळे जर कधी-कधी अडचणी आल्या तर आपल्याला ते खूप सहज सोपं जाईल. तर हे असे काही अनुभव मला येत गेले प्रशासनातून. पण अल्टिमेटली आपला उद्देश हेतू चांगला असेल तर सहकार्य मिळत जातं. नक्कीच. सर हे खूप इंटरेस्टिंग सगळं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही हा क्यूआर कोडचा प्रवास केलेला आहे त्याच्या मागे अर्थात मेहनत आहे आणि ऑफकोर्स अडथळ्यांवर मात करून जाण्याची जिद्दही आहे. ह्या दोन्ही व्यतिरिक्त सर मला तुम्हाला हे विचारायचं की याच्यासाठी तो क्यूआर कोड एकदा स्कॅन केल्यानंतर जो एक कंटेंट असावा लागतो स्कॅन झाल्यानंतर पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठीचा, तर हा कंटेंट नेमका कुठनं आला किंवा कुठनं तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी नेमके काय प्रयत्न केले गेले, कसं ते डेव्हलप झालं? तुम्हाला जर आठवत असेल 15-16च्या दरम्यान 2000 तर महाराष्ट्रामध्ये तंत्रज्ञ शिक्षकांची एक चळवळ सुरू झाली होती. बरोबर. आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या जे आर मध्ये त्या तंत्रज्ञ चळवळीला एक
खूप सारं सपोर्ट पाठबळ मिळालं. त्याच्यामध्ये हजारो शिक्षक स्वतःचे व्हिडिओ बनवू लागले, डिजिटल कंटेंट बनवू लागले आणि शिक्षकांनी स्वतःच तो कंटेंट बनवल्यामुळं मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या मुलांची गरज आणि त्यांना कशा पद्धतीने शिकवल्यानंतर समजतं, हा जो एक एक्सपिरियन्स किंवा अनुभव शिक्षकांकडे असतो त्याचा खूप फायदा आम्हाला होऊ लागला. त्यामुळे कंटेंट जो तुम्ही म्हणताय हा ऍक्च्युली शिक्षकांनी स्वतः तयार केला आणि मग त्यांना त्या थोडं जेव्हा अनेकांना ऍक्सेसिबल करायचंय तर त्याच्यासाठी बालभारतीनं विशेष प्रशिक्षण दिलं की कशा पद्धतीनं तुम्ही आता कंटेंट तयार करायला. ही जी कंटेंट बँक आहे तर शिक्षकांनी शिक्षकांसाठीच तयार केलेली आहे आणि शिक्षकांच्या प्रयत्नातूनच ती तयार झालेली आहे. हा देशातलाच पहिला असा प्रयोग आहे की हजारो व्हिडिओज जेव्हा बालभारतीने असे कंटेंटसाठी व्हिडिओ मागितले आणि ती लिंक तयार केली आणि त्याच्यावरती तुमच्या कंटेंटच्या लिंक्स पेस्ट करायला सांगितल्या, तर मला असं वाटतं की लाखो व्हिडिओच्या लिंक्स बालभारतीकडे जमा झाल्या. म्हणजे त्यांच्या कंटेंट क्युरेशन टीमला खूप चॅलेंज झाले की अरे ह्यातला कोणता घेऊ आणि कोणता नको. ते खूप चांगल्या पद्धतीने शिक्षकांच्या मला असं वाटतं की चळवळीतून आणि प्रयत्नातून तो कंटेंट जो आहे तो सगळ्यांपर्यंत आला. बरोबर. हा एवढा आता कंटेंट उपलब्ध आहे, डिजिटल माध्यमात उपलब्ध आहे, या सगळ्याचा आता जो सगळा कोविड काळ सुरूही आहे अजून, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याला 2020 मध्ये सामोरं गेलो. शाळा ऑनलाईन करायची वेळ आली आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण पहिल्यांदा दिलं गेलं. इथनं पुढच्या काळातही असं म्हटलं जाते की ऑनलाईन आणि ऑफलाईन, तुमच्या एका लेखातही तो उल्लेख होता की अशा पद्धतीचं हायब्रिड शिक्षणच कदाचित पुढच्या काळामध्ये आपल्याला द्यावं लागेल. त्यासाठीची एक वेगळी तयारी आपल्याला करावी लागेल. तर करोना काळामध्ये हा जो ऑनलाईन शिक्षणाचा प्रवास झाला त्याबद्दल त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी असतील त्यावर मात कशी करायची ह्याबद्दल तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि इथनं पुढच्या काळातही हा सगळा प्रवास कशा दिशेने जाणार आहे, साधारण तुम्हाला काय चित्र दिसतंय त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. हे इनोव्हेशन QR कोड्सच्या कोरोनाच्या काळामध्ये जास्त वापरलं गेलं, त्याचा वापर मुलांनी जास्त केला, हे खरं आहे. पण त्याच वेळी ह्या ज्या बदलत्या शिक्षण पद्धतीकडे ज्याला आपण हायब्रिड एज्युकेशन म्हणूयात, पार्शली त्याचा भाग ऑनलाईन शिकवला जाईल, पार्शली त्यांना फेस टू फेस येऊन शिकावं लागेल, ह्याच्यासाठी आपण अजूनही तयार नाहीये. भारतातले किंवा महाराष्ट्रातल्या शिक्षण पद्धतीकडे बघायला गेला 2019-20च्या ज्या दरम्यान हे सुरू झालं त्यावेळेस आपण गडबड समजून शकतो, कारण हे पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं आणि माहितीच नव्हतं, सिस्टमलाही माहिती नव्हतं, कुणालाच माहिती नव्हतं की हाऊ टू टॅकल दिस सिच्युएशन. तो जो प्रतिसाद होता तो अनस्ट्रक्चर्ड, गोंधळलेला होता. शाळा लगेच बंद करण्यात आल्या, शिक्षकांना सांगण्यात आलं की तुम्ही ऑनलाईन जा, ऑनलाईन शिकवा. ते अनस्ट्रक्चर्ड त्या काळामध्ये ठीक होतं, त्याला फारसं कुणी आपण लगेच क्रिटिसाइज नाही केलं. पण आता परत जो रिपिटेटिव्ह रिस्पॉन्स आहे, तर आय थिंक वी शुड बी रेडी फॉर द नेक्स्ट पॅन्डेमिक. अशा पॅन्डेमिकला जो 2020 मध्ये प्रतिसाद दिला तो 21 मध्ये किंवा 22 मध्ये दिला जाता कामा नये. आणि त्याचं मला आश्चर्य असं वाटतं की लगेच तुम्ही ओमिक्रॉनची लहर आली म्हणता की लगेच शाळा बंद करतात. मग पालक आता किंवा मुलं त्याचा विरोध करायला सुरुवात करतात. आपल्याला मूळ समस्येला सोडवण्याकडे आपण फारसं लक्ष दिलं नाही. म्हणजे जेव्हा म्हणतात की ऑनलाईन शिक्षण प्रभावी नाहीये, त्याची दोन कारणं असतात. तर हे प्रभावी होण्यासाठीचं प्रशिक्षित शिक्षक आपल्याकडे नाहीये आणि दुसरं ते प्रभावी होण्यासाठीची तंत्रज्ञान तितकंसं प्रभावी आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणजे आज जर तुम्ही UDIS रिपोर्ट पाहिलात तर किती शाळांमध्ये संगणक आहेत, किती शाळांमध्ये लाईट आहे, हे डेटा बघायला गेलं तर ते खूप कमी आकडेवारी दाखवतो. आपल्या शिक्षकांना जे प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे तर ते फेस टू फेस शिकवण्यासाठीच प्रशिक्षण आहे. मग सांगितलं की वी नीड टीचर्स ऑफ 21st century. 21व्या शतकातल्या शिक्षकांची कौशल्य जी आहेत ती अशी ऑनलाईन टीचिंग करिता कौशल्य असणं फार गरजेचं आहे. आणि मग जर आपले शिक्षक अशा पद्धतीनं ऑनलाईन क्लास एंगेज करू शकले, मुलांचं अवधान खिचून घेऊ शकले, तर ही पद्धती देखील पुढे रोज आहे. हे खरं आहे की टेक्नॉलॉजी विल नॉट रिप्लेस अ टीचर, बरोबर, बट टीचर्स दोज हु आर युझिंग टेक्नॉलॉजी मे रिप्लेस दोज हु आर नॉट युझिंग इट. म्हणजे तुम्ही जेव्हा बघता बायजूस किंवा इतर एडटेक कंपनीज आहेत काय करतायत, तर ते ऍक्च्युली त्यांच्याकडे असे प्रशिक्षित शिक्षक आहेत की जे तंत्रज्ञान वापरू शकतात आणि ते
आमच्या जिल्हा परिषद शाळांमधल्या किंवा प्रायव्हेट शाळांमधल्या शिक्षकांची जागा घ्यायला सुरुवात केली आहे. हो हे हो खूप सायलेंटली होऊ लागलेलं आहे. हे कळत नाही आपल्याला की कुठल्या दिशेने आपण जाणार आहोत. बरोबर मुलांकडे आता चॉईस आलेला आहे बघा. बरोबर वर्गातल्या शिक्षकांकडून चांगल्या पद्धतीने शिकवलं जात नसेल किंवा समजत नसेल तर एका क्लिक सरशी तो क्लास लेफ्ट करेल आणि जिथं चांगल्या पद्धतीने मिळतं त्या शिक्षकाचा ऑनलाईन क्लास तो जॉईन करेल. सो स्टुडंट्स कडे चॉईस आलेला आहे. So, आता इथून पुढे जर राज्य स्तरावरून किंवा शिक्षणांना असे रिपिटेटिव्ह गोंधळलेले प्रतिसाद द्यायचे नसतील तर धोरणात्मक बदल काही करणं फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. म्हणजे लगेच लाट आली की शाळा बंद करणं हा उपाय नाहीये. खरं. हे एक एक्स्ट्रीम टोक आहे शाळा बंद करणं आणि शाळा सुरू ठेवा म्हणणं हे पण एक तितकंच एक्स्ट्रीम टोक असतं. कारण मग त्या टास्क फोर्सची जबाबदारी असते की आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि बरोबर. शिक्षण तज्ञांना म्हणतं की शिक्षण चालू राहिलं पाहिजे. आता या दोन्ही गोष्टींचा सुवर्ण मध्य जर कुठं काढायचा असेल तर तिथं तुम्हाला हायब्रिड शिक्षण पद्धती जी आहे ती कामी येते. बरोबर पण पहिल्यांदा बदल हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आता करणं गरजेचं आहे. आपल्याला शॉर्ट टर्म कालावधीचे अभ्यासक्रमाची रचना ज्याला मी जरा धोरणात्मक आपण जेव्हा विषय मांडतो किंवा आता प्रतिसाद द्यायचा म्हणतो उपाययोजना करायची म्हणतो शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर शॉर्ट टर्म त्याच्यामध्ये मी म्हणतोय की आता तुम्हाला काय करता येणं शक्य आहे तर अभ्यासक्रमाची पुनर्रचना करता येणं शक्य आहे. कारण जो पारंपरिक पद्धतीचा अभ्यासक्रम तुम्ही तयार केलेला आहे तर तो वर्षातले 220 दिवस प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकता येण्याजोगा अभ्यासक्रम आहे. तर तो ऑनलाईन हायब्रिड पद्धतीने शिकता येण्याजोगा अभ्यासक्रम नाहीये. तर तो पहिल्यांदा तयार करणे त्याची पुनर्रचना करून शॉर्ट टर्म पद्धतीचे कोर्सेस किंवा अभ्यासक्रम मुलांना देता येणं गरजेचं आहे. ही एक पहिली गोष्ट झाली. दुसरं त्याच वेळी ऑनलाईन टीचर्सची एक फळी आपल्याला उभा करावी लागेल की जे टेक्निकली साऊंड असतील आणि जी ऑनलाईन अध्यापन पद्धती असते त्याच्या पद्धतीने आपण व्हर्च्युअली मुलांना एंगेज करणं हे करता येणं खूप गरजेचं आहे. या शिक्षकांना प्रशिक्षित करणं अशा पद्धतीने शिक्षकांना प्रशिक्षित करणं हा एक लॉंग टर्म कालावधीचा भाग असू शकतो की अर्थात हे लगेच होणार नाही. इट विल टेक सम टाइम. पण त्या गतीनंच आपण करत चाललो या दिशेने पावलं टाकत चाललो तो 2020 साली दिलेला प्रतिसाद रिपीट होणार नाही. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो की अनेकांना वाटेल की मग रणजित सर तुम्ही कसं शिकवता व्हर्च्युअली मुलांना? हाच प्रश्न विचारणार होतो मी तुम्हाला की तुम्ही काय नेमके प्रयोग केले होते त्या काळात. की अर्थात मला हे 2018च्या आसपास मी माझे ऑनलाईन क्लास सुरू केले. तो आम्ही भारतातली पहिली व्हर्च्युअल फील्ड ट्रिप सुरू केली होती जिल्हा परिषद सोलापूरच्या कार्याने. जिथून मी सोलापूर सायन्स सेंटरमध्ये जायचो आणि तिथून मुलांना व्हर्च्युअली प्रयोग करून दाखवायचो. आणि मग ज्या शाळांमध्ये प्रयोगशाळा नाही तिथल्या मुलांना आम्ही व्हर्च्युअली प्रयोग करून सांगायचो. म्हणजे रचना कशी होती बघा. आता तुमच्यासोबत मी तो प्रयोग करतो. जसं समजा की तुम्ही आता विद्यार्थी आहात मी तुमचा शिक्षक आहे तुम्ही माझ्या क्लासमध्ये जॉईन झालेला आहात आणि तुम्हाला आता माझ्या टेबलावरती खूप साऱ्या वस्तू दिसत आहेत. बघा माझ्याकडे काचेचे ग्लास आहेत, माझ्याकडे पाण्याची बॉटल आहे, चमचा आहे, लिंबू आहे, एक बशी पण आहे. ही सगळ्या वस्तू आता माझ्या टेबलावरती आहेत. आता तुम्ही सांगा की याच्यापासून आपण काय काय करू शकतो मला सांगा. ओके एक तर आपण लिंबू सरबत करू शकतो चालेल किंवा लिंबू सरबत करूया. सांगा आता लिंबू सरबत करायचं असेल तर मी कसं कसं करू. आपण लिंबू पिळूया आधी ग्लासमध्ये लिंबू पिळूया. लिंबू पिळायचं कसं लिंबू तर ते असं कापलेलं वगैरे नाहीये. कापलेलं वगैरे नाही मग ते आधी कापायला लागेल. बरोबर. कसे कापायला साधन नाहीये आपल्याकडे. नाहीये ना. नाहीये. मग आपल्याला ते कदाचित हातानेच फोडायला लागेल. नाही ना लिंबू तुम्ही थोडेच हाताने हे करू शकता. हाताने तर नाही होणार ते. हाताने नाही होणार. मग लिंबू सरबत करण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग कदाचित शोधायला लागेल. पण बघा लिंबू सरबतच का दुसरं काय तर विचार नाही होणार. आता लिंबू तर कापलंच जाणार नाहीये. बरोबर. तुमच्या डोक्यात पहिला विचार आला की लिंबू सरबत. सो तुम्ही त्या दिशेने विचार करायला लागला. करेक्ट. तुम्हाला पहिल्यांदा ते लिंबू कापायचं होतं.
मी म्हणले की नाही, ते कापता येणार नाहीये. तर तुम्ही कापता येणार नाही म्हणले की त्याला कसं कापता येईल याचा दुसरा विचार करायला लागला, की मग ते आता हाताने तर कापू, कसं तर करून ते कापायचंच. म्हणजे तुम्हाला काही करून ते लिंबू सरबतच करायचं होतं. करायचं. पण तिथे साखर नाहीये ना. पुढे जरी गेलात तुम्ही, साखर तुम्ही नाही. जरी बरोबर. म्हटलात की मी हाताने कापेन, त्याला जाऊन हम्म. ते रस बाहेर काढेन, तरी पुढे जरी गेलात तर तिथं तुमच्याकडे साखरच नाही. करेक्ट. मग आता वेगळं काय करता येईल सांगा? आपल्याकडे ग्लास आहे, आपल्याकडे चमचा आहे, आपल्याकडे लिंबू आहे, मीठ आहे, मीठ आहे, लिंबू आहे मीठ, आणि लिंबू, पाण्याची बॉटल पण आहे. पाण्याची बॉटल पण आहे. अं, आपण त्याचा काहीतरी एखादा प्रयोग करू शकू मे बी. सांगा सांगा, तुम्ही सांगायचं, मी काहीच करत नाही. जे विद्यार्थी सांगतात ते मी करतो फक्त. इथं मी काही करत नाही. मे बी आपण असं करू शकू की त्या लिंबाचा रस आपल्याला काढता येऊ शकेल. त्या लिंबाच्या नाही, नाही, रसा लिंबाचा रस हे बघा, मग सरबत केलेलं काही वाईट नाही ना. व्हेरी सिम्पल. Very तर simple. बेसिकली आता थोडं आपण हे इथंच थांबूयात. पण हम्म. इथून ह्याच्यातून घडलं काय? हा. तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा मी साधनं मांडली, तुम्ही विचार करायला सुरुवात केली. अरे काय करतात हे सर? आता काय करायचं? बरोबर. पटकन एक विचार आला डोक्यामध्ये, की लिंबू सरबत. तो विचार मी तुम्हाला वेगळ्या दिशेने घेऊन जायला मदत करतोय. तुम्ही अर्थात तो माझी दिशा पकडली नाही. पण तुम्हाला त्या दिशेनेच जायचं होतं. 99.99% मुलं पहिल्यांदा मला लिंबू सरबतच सांगतात, की सर आपल्याला लिंबू सरबत करायचं. पण जेव्हा मी म्हणतो की अरे कापता येणार नाही. आता तुम्ही पहिल्यांदा लिंबू कापायला सुरुवात केली. पहिल्यांदा मुलं काय करतात, ग्लासमध्ये पाणी ओता म्हणतात. मग पाणी ओततो मी. मग ते म्हणतात आता लिंबू पिळा. पण तिथवर जात नाही. मी काय म्हणतो, मग आता हे लिंबू तर कापलं जाणार नाही. मग ह्या मिठाचं काय करू सांगा? मग म्हणतात ते टाका सर पाण्यामध्ये मीठ. मग टाकत बसतो मी पाण्यामध्ये मीठ. बरं, आता ह्या लिंबाचं काय करू? मग कोणीतरी म्हणतो, सर टाका त्या ग्लासमध्ये बघू काय होतंय. सो एक नॉर्मल वॉटरमध्ये लिंबू टाकणं आणि एक सॉल्टी वॉटरमध्ये लिंबू टाकणं आणि मग तिथं डेन्सिटीचा कन्सेप्ट येतो. मुलं बघतात की सॉल्टी वॉटरमध्ये ते काय, त्याचं बिहेवियर काय होतं आणि नॉर्मल टॅप वॉटरमध्ये ते काय होतं. तर अशा पद्धतीनं मुलांना व्हर्च्युअली एंगेज करावं लागतं. सो याच्यासाठी तुमचा लेसन प्लॅन हा खूप स्ट्रॉंग असणं, त्याच्यामध्ये खूप अशा ऍक्टिव्हिटीज असणं आणि याच्यात मी काय केलं माहितीये का, तुम्हाला फक्त तुमच्या विचारांना एक दिशा द्यायचं काम केलं. नॉर्मली मला इथं फळ्यावरती आकृती काढून दाखवावं लागलं असतं. बरोबर. क्लासमध्ये तुम्ही हे करू शकता. अर्थात मला स्क्रीन शेअरिंगची सुविधा असती तर मी तुम्हाला व्हर्च्युअली पण ते करून दाखवलं असतं. दिस इज व्हॉट व्हर्च्युअल क्लासरूम एंगेजमेंट. सो अशा पद्धतीचे लेसन्स प्लॅन करणारे शिक्षक आपल्याला लागतील इथून पुढे ऑनलाईन शिकवताना. आणि जो हायब्रिड एज्युकेशनचा भाग मी म्हणतो की पार्शियली काही भाग आपल्याला ऑनलाईन शिकावा लागेल. जिथं प्रॅक्टिकलच करायची वेळ येते त्याकरिता शाळेमध्ये जाऊन फेस टू फेस जाऊन ते पूर्ण करणं गरजेचं आहे. मुलं घर बसल्या देखील आपला अभ्यास करू शकतील. अर्थात परत समस्या निर्माण होऊ शकते. ग्रामीण भागामध्ये काय करायचं? तिथे तर तुमच्याकडे हे नाहीये, मोबाईल डिव्हाइसेस, अखंडित सेवा नाहीये, कदाचित विजेची सेवा नाहीये अखंडित असं. बघा, तर आय ऑलवेज टॉक अबाउट सोल्युशन्स, नॉट प्रॉब्लेम. सो आपल्याकडे आपण प्रॉब्लेम्सची खूप चर्चा करत राहतो आणि त्याच्यामुळे मग समस्या सुटत नाही. चर्चा ज्या आपल्याकडे होतात, मी अनेक वाहिन्यांवरती बघतो, तो प्रॉब्लेम्सच्या चर्चा करतात. सो प्रॉब्लेम आहे ना, वी नीड प्रॉब्लेम सॉल्व्हर्स. या 21व्या शतकातल्या मुलांचे ते स्किल आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. मग मी काय केलं कोरोनाच्या काळामध्ये, कशा पद्धतीने मुलांना शिकवलं. पण मी काय असं फार प्रिव्हिलेज का क्लासरूम किंवा खूप माझे रिच फॅमिलीचे पॅरेंट्स आहेत असं नाहीये. ते पण कॉमन खेड्यातलीच मुलं आहेत, त्यांचे पालक पण तेच काम करतात शेतात जाऊन वगैरे. तर तंत्रज्ञान फक्त मला मुलांपर्यंत पोहोचण्यासाठीचं मीडियम आहे, बस. त्याच्या पुढे त्याचा फारसा मी बाऊ करत नाही किंवा त्याच्यावरती प्रोफिशियन्सी मिळवण्याचा, प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. ओनली टू ब्रिज, टू कन्व्हर्ट, हॅव टू डायलॉग मेंटेन करण्यासाठी तंत्रज्ञान. कोरोनाचा पिरियड जेव्हा सुरू झाला तेव्हा मी मुलांना ऑनलाईन आम्ही मीटिंग घेतली. सो त्या मीटिंगला 2-4 मोबाईल वरती सगळे मुलं आमचे अटेंड राहू शकले. मी त्यांना काय सांगितलं, आता तुम्ही घरी बसलेला आहात, आता काही मी रोज तुम्हाला येऊन शिकवू शकत नाही. रोज क्लास घेणं पण शक्य नाही, तुमच्याकडे तो डेटा, त्या सगळ्या गोष्टी असतील सांग.
हम्म. इथून पुढे तुमचे आई बाबा आणि तुमचा निसर्ग हाच तुमच्यासाठी शिक्षक म्हणून काम करणार आहे. सो ड्युरिंग द पॅन्डेमिक नेचर अँड द फॅमिली वेअर द सेफेस्ट सोर्स ऑफ नॉलेज अँड इन्फॉर्मेशन फॉर द स्टुडंट. करेक्ट. यांच्या मदतीनं काय शिकता येईल, मी सिंपल गोष्टी मुलांना त्या कॉलवरती सांगितल्या. लिहून घ्या म्हटलं. आता एक ऍक्टिव्हिटी शीट देतोय. रोज प्रत्येकाने आपण किती लिटर पाणी वापरतो, किती युनिट वीज वापरतो, आपल्या गावचं तापमान किती, हे सगळं नोट डाऊन करायचं. हम्म. मग आठवड्याच्या अखेरीस आमची मीटिंग. सांगा किती लिटर पाणी वापरलं. मग कुणी म्हणेल सर आठवड्यामध्ये 100 लिटर पाणी मी वापरलं. किती युनिट वीज वापरली बाळा तू, तो सांगेल 4 युनिट 5 युनिट. मग त्यांना दिवसाचं सांगायचं, सर आम्ही एके दिवशी 2 युनिट वापरली, कधी 1च युनिट वापरली. मग असं का होतं, कधी जास्त पाणी वापरतो, कधी कमी वापरतो, कधी लाईट जास्त वापरतो, कधी ती कमी वापरतो. मग ते सांगतात सर अहो सर त्या दिवशी खूप उकडत होतं त्याच्यामुळं पाणी जास्त वापरलं गेलं. मग माझा प्रश्न, मग जेव्हा 1 युनिट किंवा 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढतं तेव्हा तुमचा किती लिटर पाण्याचा वापर वाढतो जरा बघा, किती युनिट विजेचा वापर वाढतो बघा. मग ते विचार करायला लागले आणि मग त्यांनी स्वतःच्या फॅमिली पुरतं नियोजन करून घेतलं की बघा आमच्या फॅमिलीमध्ये 5 लोकांमध्ये हे अशा गोष्टी घडतात. मग आता आपल्या गावातला विचार करा. गावामध्ये एवढं स्टोरेज आहे वॉटरचं, एवढी लोकसंख्या आहे. तुमच्या या गतीनं जर पुढचे 3 महिने पाणी वापरायचं झालं तर मग किती लागेल आपल्याला पाणी, कशा पद्धतीनं पाणी वापरलं गेलं पाहिजे. या अशा ऍक्टिव्हिटीज मी मुलांना दिल्या. आता मला सांगा, इथे मला रोज मुलांशी संभाषण किंवा त्यांना रोज त्या गोष्टी करून घ्यायची गरज नाही. तर याच्यातून काय घडलं बघा. मुलांना वेगळ्या पद्धतीने मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स मी शिकवत बसलो नाही. सो ऍव्हरेज काढणे, बेरीज करणे, वजाबाकी करणे, गुणाकार भागाकार ह्याचं प्रॅक्टिकलच झालं ना त्यांचं. अॅनलायझिंग द डेटा म्हणजे मी जेव्हा म्हणलं की 1 डिग्रीने तापमान वाढलं तेव्हा किती युनिट विजेचा वापर वाढतो प्रति माणसात, किती लिटर पाण्याचा वापर वाढतो, ही क्रिटिकल थिंकिंग त्यांच्याकडे डेव्हलप झाली. सो फर्स्ट डेटा कलेक्शन, देस अॅनलायझिंग द डेटा आणि थर्ड मेकिंग डिसिजन्स. आता याच्या डेटाच्या आधारे तुम्ही ठरवा की तुम्हाला एवढा लिटर पाणी वापरायचंय 3 महिन्यात, तर तुम्ही काय बदल केले पाहिजे. सर अशा पद्धतीचं शिक्षण हे मुलांना मी अशा या कोरोनाच्या काळामध्ये देत गेलो. इथं मला हे प्रश्न आले नाहीत की माझ्या मुलांकडे मोबाईल डिव्हाइसेस नाहीयेत, माझ्या मुलांना इंटरनेटची रेंजच येत नाही. इट डझंट मॅटर. तुम्हाला गरज नाही त्याची. एकदा मी कोणाशीही संपर्क साधला तर आम्ही फोनवरून देखील ती माहिती घेऊ शकतो. बरोबर. असं वाटतं की शिक्षकांच्या अशा वेगवेगळ्या प्रयोगांचं कुठेतरी एकत्रीकरण करून ते इनोव्हेशन बँक, डेटा बँक जेव्हा तयार होईल तेव्हा ह्या वेगवेगळ्या प्रयोगांचं सार्वत्रिकरण करणं खूप सोपं होईल, साधं सोपं होईल धोरणकर्त्यांसाठी. बेस्ट सोल्युशन एज्युकेशन सेक्टर मधले सोल्युशन हे ग्राउंड मधूनच येतील, ते शिक्षकांमधूनच येतील, हे मला पक्क याच्याबद्दलचा विश्वास आहे. कुणी दुसरा पॉलिसी मेकर येऊन ते सोल्युशन सांगू नाही शकणार जितके इफेक्टिव्ह सोल्युशन शिक्षक सांगतात. तर मला वाटतं की जेव्हा तुम्ही इथून पुढच्या शिक्षण पद्धतीकडे बघता आणि हा प्रवास बघता, तुम्ही जर पूर्वीच्या काळची शिक्षण पद्धती बघत गेला, ऋषी मुनींच्या काळामध्ये त्यांचा एक आश्रम असायचा आणि जाऊन मुलं शिकायची. त्याची ठिकाण जागा परत एका शाळा नावाच्या 4 भिंतीनं घेतली, जिथं शिक्षक पण जाऊ लागले आणि विद्यार्थी पण जाऊ लागले. म्हणजे पूर्वी शिक्षकाच्या घरी आपण जायचो, नंतर काळाच्या ओघात एक वर्गखोली आणि तिथं शिक्षक आणि गुरुजी दोघं पण, शिक्षक आणि विद्यार्थी दोघं पण येऊ लागले. आता कोरोनाच्या काळामध्ये शिक्षक त्यांच्या घरी असतात, विद्यार्थी त्यांच्या घरी असतात आणि व्हर्च्युअली ते एकत्र येतात आणि ते शिकत राहतात. तो ट्रान्झिशन पिरियड मध्ये आता आलेलो आहोत. इथून पुढे तुम्हाला किती जणांना हे पटेल नाही पटेल, पण हे हायब्रिड एज्युकेशनच्या माध्यमातूनच पुढे, हे जे 10 वर्षांनी पुढे गेले तंत्रज्ञानाच्या बाबतीत. तुम्ही कधी विचार केला तुम्ही एवढ्या वेळा, किंवा मी महाराष्ट्र टाइम्सच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये येईन, मी तिथं प्रत्यक्षच आलो असतो, पण आज इथं बसल्या जागी मला ते शक्य झालंय. वाढलेलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर आता शिक्षणामध्ये पण अपरिहार्य आहे. पण मी जे मगाशी 2-3 धोरणात्मक प्रयत्न सांगितले गरजेचे मार्ग आहे, तर ते त्याच्यातून आपण पुढे गेलो तर ही जी काही आपली हे होते हेळसांड गोंधळलेपणा जो दिसतो, तर तो आपल्याला टाळता येऊ शकेल. कारण याचा परिणाम शेवटी मुलांवरती होतो. करेक्ट.
करेक्ट करेक्ट. म्हणजे धोरणकर्ते चुकले तर ते मुलांचा त्याचा हे होतो, दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. नाही, नक्कीच. आणि सर, मला असं वाटतं की नवीन शैक्षणिक धोरण जे मांडलं गेलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी येत्या आगामी शैक्षणिक वर्षापासून होऊ घातलेली आहे, तर त्यामुळेही या गोष्टी कदाचित सुकर होण्यास मदत होईल. पण त्यातला जो पण आहे तो महत्वाचा आहे, जो तुम्ही सांगितलं की आपण म्हणजे त्या पण मधला जो आपण आहे तो म्हणजे शिक्षक. त्यात शिक्षकांनी इनोव्हेटिव्ह राहणं, कल्पना राबवणं, अभिनवता राबवणं, हेही महत्वाचं आहे. मला थोडंसं, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत आपल्या मुलाखतीच्या. तुम्ही ग्लोबल टीचर पारितोषिकाबद्दल आपण सुरुवातीला बोललो, तर त्याच्यामध्ये एक थीम आहे ज्याच्यावर तुम्ही आता काम करताय, लेट्स क्रॉस द बॉर्डर नावाची जी थीम आहे. तर त्याबद्दल आत्ता नेमकं काय चाललंय हे आम्हाला एक ऐकून घ्यायला, तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. आणि दुसरं, मला असं वाटतं जागतिक बँकेशी पण तुमचं काही आत्ता त्या निमित्ताने एक धागा जोडला गेलेला आहे, त्याविषयी सर थोडंसं सांगा. हा जो लेट्स क्रॉस द बॉर्डर्स प्रोजेक्ट आहे, हा आम्ही जगातले जे अशांत देश आहेत, भारत, पाकिस्तान, इस्रायल, पॅलेस्टाईन, या देशातल्या मुलांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये शांततेचा प्रसार प्रचार करणं आणि पीस एज्युकेशन, ज्याला आपण शांततेचं शिक्षण देणं, हा आम्ही 2017 पासून करत होतो. कोरोनाच्या काळामध्ये आमच्या ह्या इंटरॅक्शनला जास्त ब्रेक लागला. अर्थात ते आम्ही ऑनलाईनच करत होतो, पण त्यावेळेस स्कूल्सच्या प्रायोरिटीज बदलल्या Correct. आणि त्याच्यामुळे मग हे आम्हाला मागच्या वर्षभरात ते पॉज करावं लागलं, कारण आमची सिलेक्शन प्रोसेस, टीचर्सचे इंटरव्ह्यू, प्रिन्सिपल्सच्या एनओसीज आणि त्या सगळ्या गोष्टींना त्यांच्याकडे तेवढा वेळ नव्हता, कारण त्यांना सगळं अगोदर ऑनलाईन शिकवणं हे महत्वाचं होतं, परत हे ऍक्टिव्हिटीज. पण टिल नाव आम्ही 18,000 मुलांची पीस आर्मी बनवू शकलो, की जी मुलं आता त्यांच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह क्लासमधून बाहेर पडून घरामध्ये आणि गावामध्ये त्याचा प्रसार करतात. हे काम आता आम्ही थोडं व्यापक करतोय. आता माझ्याकडे फंड्स पण आल्यामुळं आणि मला एक ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळं आम्ही याचा थोडा विस्तार करतोय. म्हणजे आता या केवळ 6 देशांपुरते हे मर्यादित न ठेवता आम्ही आता आफ्रिकेतल्या आदिवासी जमाती, ज्या त्या अजूनही त्यांच्यामध्ये इंटरनल कॉन्फ्लिक्शन्स असतात, त्यांच्यासाठी हा कोर्स नव्याने डिझाईन करण्यात आलाय. कांगोमध्ये आता आम्ही तिथं काम करतोय, की तिथं त्या जमातींमधल्या लोकांमध्ये आणि मुलांमध्ये ते हा जो करिक्युलम आपण आहे तो तिथं इम्प्लिमेंट करून त्यांच्यामधली कशी भांडणं आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून कमी करता येतील. ते लगेच संपतील असं काही आम्हाला लगेच ठाम दावा मला तर करायचा नाहीये, पण लेट मी सी की हे वर्कआउट होतंय का. आणि याचा थोडा डिटेल स्टडी करण्यासाठीच मी फुलब्राईट स्कॉलरशिपचा उपयोग करतोय, की जिथं मला पीस एज्युकेशन बद्दल जास्त रिसर्च करायचं, की हे काम मला अधिक प्रभावी कसं करता येईल. कारण हे कोर्स मी डिझाईन केला, पण आय एम नॉट अ एक्सपर्ट ना, एक सगळ्याच गोष्टीचा मी एक्सपर्ट नाहीये. तो मला एक्सपर्ट लोकांना शिकवून त्यांचे अनुभव आणि त्यांच्या एक्सपर्टीचा उपयोग करून याच्यामध्ये अधिक सखोल अभ्यास करून मग ते अजून चांगलं करायचंय. दुसरा जो तुम्ही वर्ल्ड बँकेचा उल्लेख केला, की जिथं मी आता वर्ल्ड बँकेचा ग्लोबल कोच नावाचा प्रोग्राम आहे, जो आपण शिक्षकांच्या इन सर्व्हिस प्रोफेशनल डेव्हलपमेंट वरती तो ग्लोबल कोच प्रोग्राम. सो आय एम ऍडवायझर, मी त्याचा सल्लागार आहे त्यांच्यासाठी. तर आम्ही रिसेंटली बांगलादेश आणि पाकिस्तानच्या शिक्षकांसाठीचा तो कोर्स मटेरियल तयार केलाय, की जो 4 प्रिन्सिपल वरती काम करतो. तो फर्स्ट जे मी आपल्या NEP मध्ये पण त्याचा तो उल्लेख आहे, की फ्रॉम सगळ्यांसाठी जे असतं, की फॉर स्पेसिफिक कंटेंट टू ऑल, त्याच्याऐवजी तो कस्टमाइज म्हणजे नीड बेस्ड ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. आश्रम शाळेतल्या शिक्षकांच्या गरजा वेगळ्या असतात, द्विशिक्षकी शाळेतल्या शिक्षकांच्या गरजा वेगळ्या असतात, मेट्रो सिटीज मधल्या शिक्षकांच्या गरजा वेगळ्या असतात. तो त्या तशा टेलर मेड ज्याला आपण म्हणूयात, ऑन गोईंग आणि फॉलोअप प्रिन्सिपल असेल. म्हणजे शिक्षक प्रशिक्षण हे कायम झालं पाहिजे, एकदा दिलं आणि ते प्रशिक्षण झाले असं नाही, त्याचा कंटिन्युअस फॉलोअप असला पाहिजे. तर या बेसिक 2 देशांमध्ये आता तो ग्लोबल कोच प्रोग्राम आम्ही इम्प्लिमेंट करतोय आणि लेट्स सी की त्याच्यातून काही रिझल्ट चांगले मिळत आहेत, तर मग तो आम्हाला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून इतर देशांकरिता देखील त्याचं अंमलबजावणी करता येऊ शकते. ग्रेट. तुमचं हे सगळं काम जे आहे ते अतिशय प्रेरणादायी आहे असंच मी म्हणेन, की यातना प्रेरणा घेऊन अनेक शिक्षकांनी खरं तर आणखीही काही काम करावं अशी तुमची अर्थात इच्छा आहे, ती तुम्ही वेळोवेळी बोलूनही दाखवलेली आहे. आणि मला खात्री आहे की या संवादाच्या माध्यमातूनही आपण ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय
ते या अभिनवतेला आपलंसं करतील. इथे सर अनेक वाचक प्रेक्षक जे या FB लाईव्ह मध्ये आता जॉईन झालेले आहेत, त्यांनीही तुमचं मनापासून अभिनंदन केले. मी अगदी एक 2-3 लोकांचीच खरं नावं सांगू शकता येण्यासारखं आहेत, ती पटकन सांगतो. प्रसाद सुर्वे आहेत, आनंद भालेराव आहेत, सचिन पाटील आहेत. अशा काही लोकांनी तुमचं अगदी मेसेज लिहून आवर्जून या चॅट बॉक्समध्ये अभिनंदन केलेलं आहे. तर तुमच्या या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा आहेतच. सर, जाता जाता अगदी 2 छोटे रॅपिड फायर सारखे मला प्रश्न तुम्हाला विचारायचे, अगदी मोह होतोय म्हणून. आणि अगदी एका शब्दात 2 पर्याय मी फक्त देतो आणि एक तुम्हाला निवडायला सांगितलं तर तुम्ही कुठला निवडाल, असं एक सहज गंमत म्हणून. माझा पहिला प्रश्न जो आहे, किंवा जे पहिले 2 पर्याय जे तुम्हाला आत्ता या स्टेजला तुम्ही जे काम करताय त्याच्यानंतर खरं तर तुमच्या पुढे आले, तर तुम्ही त्याचं काय उत्तर द्याल असं आम्हाला जाणून घ्यायला आवडणार आहे, म्हणून विचारतोय. IT इंजिनियर का शिक्षक? नाही, ऑब्व्हियसली शिक्षक हा चॉईस ऑलरेडी सिलेक्ट झालेलाच आहे. सो आता काही परत त्याचा रिग्रेट नाही. परत. आणि डिसले गुरुजी का डिसले सर? नाही, हे मी माझ्या मुलांसाठी किंवा आमच्या गावकऱ्यांसाठी मी गुरुजीच आहे. सर वगैरे पण आहे का, हे लक्षात घ्या, हे इतरांनी संबोधित करायचा प्रकार आहे, पण माझ्यासाठी मला गुरुजी, आपल्या एक आत्मीयता असते त्या शब्दांमध्ये, तर ते मला खूप आवडतं. नाही, नक्कीच. आणि तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि सर, हे अभिनवतेचं जग तुम्ही आमच्यासाठी जे खुलं करून दिलं, आणि ते लिंबू जरी दिसलेलं नसलं ना तरी, आणि त्या लिंबाचा रस निघालेला नसला तरी, त्या लिंबाचं करायचं काय याची इतकी रसपूर्ण माहिती तुम्ही दिलीत की नवतेची डेन्सिटी काय असते ती कळायला आम्हाला नक्की मदत झालेली आहे. तर त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्र टाइम्स तर्फे, आमच्या सगळ्या वाचक प्रेक्षकांतर्फे तुम्ही या संवादात सहभागी झालात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि वाचक प्रेक्षक हो, हा आपला संवादाचा सिलसिला असाच उद्याही सुरू राहणार आहे. उद्या जे वक्ते आहेत त्यांची माहिती महाराष्ट्र टाइम्स मध्ये येईलच, तर ती नक्की वाचा, त्याही संवादात सहभागी व्हा, प्रश्न विचारा, आणि आपण भेटत राहू. 17 तारखेपर्यंत आपला हा FB लाईव्हचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. आता पुरती रजा घेतो, पुन्हा उद्या भेटू. नमस्कार. धन्यवाद.